राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। श्री संत गाडगेबाबा यांची 68 पुण्यतिथी निमित्त श्री संत गाडगेबाबा महाराज मूर्तीची महापूजा व रुग्णांना ब्लँकेट वाटप, फळ वाटप करत शनिवार दिनांक 21 डिसेंबर 2024 संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत प्रमुख पाहुणे सहाय्यक धर्मदाय आयुक्त सौ डॉक्टर आणि अमोल अडगुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंट जॉर्ज रुग्णालय मुंबई येथील संत गाडगेबाबा धर्मशाळेत संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। समाजसेवक एकनाथ ठाकूर यांनी आपल्या आजी वडील व स्वतः एकनाथ ठाकूर यांना गाडगेबाबांचा सहवास कसा लाभला व गाडगेबाबांचे समाज उपयोगी कार्य ठाकूर यांनी मनोगतातून व्यक्त केले। गाडगेबाबांचा कार्य अनमोल असून त्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले। त्यांच्याचप्रमाणे मुलगा अमोल ठाकूर यांनीही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत संत गाडगेबाबा धर्मशाळेच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून सेवा कार्य करण्याचा निर्णय अमोल ठाकूर यांनी घेऊन सेवा कार्य करत आहेत। संत गाडगेबाबा धर्मशाळेचे काम खूप छान असून रुग्णांना सेवा देण्याचे काम केले जाते। बाबांच्या महान कार्याला त्यांनी अभिवादन केले। धर्मदाय कार्यालयाकडून रुग्णांना मदत लागल्यास ती करू आश्वासन दिले व या प्रकारच्या सेवाभावी संस्था धर्मदायमध्ये नोंदणी असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सहाय्यक धर्मदाय आयुक्त सौ डॉक्टर आणि अडगुलवार यांनी मत व्यक्त केले। उपस्थित रुग्णांना व त्यांच्यासोबत असणाऱ्या कुटुंबांना ब्लँकेट वाटप करत नंतर बिस्किट, फळे देत स्नेहभोजन देण्यात आले। महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर, प्रभाकर आप्पा तोडणकर, माया बर्वे, सेंट जॉर्ज रुग्णालय सिस्टर इंचार्ज अमृताबेन कुथिया, समाजसेविका व धर्मशाळेत राहणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या उपस्थितीत गोपाला देवकीनंदन गोपाला भजन करत गाडगेबाबांना विनम्र अभिवादन करण्यात आले। गाडगेबाबा धर्मशाळेचे व्यवस्थापक अमोल ठाकूर यांनी सर्व उपस्थितांचे व सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले। गाडगेबाबांची पुण्यतिथी 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर पर्यंत हा सप्ताह असतो। 20 डिसेंबरला गाडगेबाबा 1956 साली अमरावतीला 20 डिसेंबर 1956 12:20 गाडगेबाबांनी अखेरचा श्वास घेतला। ती जागा होती अमरावती जिल्ह्यामध्ये वलगावमध्ये पेढी नदी आहे। त्या पेढी नदीला मोठा पूल आहे, तो संत गाडगे महाराज सेतू असं त्याला नाव दिलेलं आहे। आता त्या पुलावर बाबाची गाडी आली आणि मध्यभागी आले असताना बाबांनी आपला देह त्यागून दिला आणि तो दिवस होता 20 डिसेंबर 1956 रात्री 12 वाजता। नंतर अमरावतीला बाबांना आणलं आणि अमरावतीला गाडगेनगर आता तिथे आहे, तिथे पहिले राठोड यांचा बगीचा होता। त्या बगीच्यामध्ये राठोड कुटुंब राहत होतं। 7 एकरचा बगीचा होता। त्यांनी 2 एकर गाडगेबाबांचा दहन करण्यासाठी अंतिम क्रियाक्रम त्या करण्यासाठी 2 एकर जागा दान दिली। त्यावेळेस तिथं गाडगेबाबांना अंतिम दहन देण्यात आलं। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या हस्ते बाबा अनंतात विलीन झाले। त्या ठिकाणी आता गाडगे महाराजांची समाधी फार मोठी भव्य दिव्य अशी समाधी आहे। 4 एकर शासनाने पण जागा दिलेली आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मागच्या वर्षी 25 कोटी रुपये गाडगेबाबांचं स्मृती भवन बनवण्याकरता अनुदान दिलेलं आहे। 50 कोटी त्यांनी मंजूर केले, त्याच्यातले 25 कोटी त्या ठिकाणी दिले। मागच्या वर्षी जवळजवळ 50 ते 60% काम तिथं झालेलं आहे। त्याच्यासाठी की नवीन माणूस जो कोणी असेल गाडगेबाबा कोण होते, कसे होते ते तिथं माहीत, त्या स्मृतिभवनमध्ये तो माणूस जर गेला तर 1 तास त्याला पाहायला लागेल आणि संपूर्ण गाडगेबाबा कसे होते, बाबांचं चरित्र, बाबांचं कार्य हे सर्व त्या ठिकाणी पाहण्यात येईल। असं गाडगेबाबांचं हे कार्य आहे। संत गाडगेबाबा ज्यांनी जन्म घेतला 1876, त्या दिवशी महाशिवरात्र होती। 1876 महाशिवरात्री दिवशी बाबांचा जन्म झाला। हे गाव छोटंसं गाव, खेड शेनगाव, अमरावती जिल्ह्यामध्ये
शेनगाव म्हणून गाव आहे, तो ते गाव बाबांचं जन्मगाव. 1905 साली गाडगेबाबांनी घरदार सोडून दिलं, कुटुंब सोडून दिलं आणि गृहत्याग केला आणि सेवा कार्याला लागले. जसं जसं समाजामध्ये जे जे काही त्यांना दिसत गेलं ते काम करत गेले आणि आज तुम्हाला बाबांचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय भारतामध्ये दिसत आहे. अशा धर्मशाळा 16 धर्मशाळा आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये 5 आहेत. ही आता झाली 2001 साली विलासराव देशमुख साहेबांनी जागा दिली आणि मफतलाल मेहता यांनी आम्हाला ही पूर्ण धर्म बिल्डिंग बांधून दिली आहे. 2004 साली ही धर्मशाळा सुरू झाली. जे जे आश्रमामध्ये जी धर्मशाळा जी आहे ती 1956 साली गाडगे बाबांना पीजी खेर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस होते, त्यांनी ती जागा दान दिली. त्या जागेवर RR पेंट त्यावेळेस होतं, RR पेंट त्यांनी 12 खोल्याची धर्मशाळा बांधून दिली. नंतर 78 साली मफतलाल मोहनलाल मेहता यांना आमचे ट्रस्टी भेटले, त्यांनी त्याचा जीर्णोद्धार करून आज तिथे 51 खोल्या 3 जनरल हॉल आहे. तिथे 150 लोक आहेत, इथे पण 120-130 लोक राहतात. सगळे पेशंट बाहेरगावून आलेले, मुंबईतला आम्ही कोणाला देत नाही आणि मुंबई पाहायला आले किंवा कोणी कामाला आले त्याला देत नाही. फक्त पेशंट ऍडमिट झाला तिथून लेटर आलं की आम्ही त्यांना जागा देतो. आणि संपूर्ण प्रत्येक स्टेट मधून लोक आलेले आहेत या ठिकाणी. अशाही या ठिकाणी ही धर्मशाळा आहे. 40 रुपयात आम्ही यांना सकाळी चहा नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण, पोटभर जेवण असते. अच्छा है खाना, अच्छा है ना, इधर मिलता है, कितने में मिलता है? तसंच जेजेला पण आहे. आणि दादरला मॅडम जी धर्मशाळा आहे ती फक्त कॅन्सर पेशंटसाठी आहे. ती 140 खोल्या आहेत तिथं आणि तिथं 600 लोक आहेत. तिथे UP बिहार इकडचे लोक असतात सगळे. त्यांना मोफत जेवण दोन्ही टाईम आणि राहायला फक्त 60 रुपये एका माणसाला आपण घेतो. तर ते एका दिवसाचा जेवणाचा खर्च 16,000 रुपये आहे एका जेवणाचा. 600 लोक आहेत. तर 2026 पर्यंत बुक आहे. देणगी लोक देणगी देतात. आज याच्यातर्फे उद्या याच्यातर्फे त्याचं नाव लिहिलं ते बोर्डवर आज तुमच्या याच्यातर्फे हे जेवण आहे. इथे आम्ही 6,000 घेतो, तिथे 16,000 आहे. परंतु 2026 पर्यंत खूप आहे. असं हे गाडगे बाबांचं सेवा कार्य. आमचे घटना जी आहे मॅडम, स्कीम घटनेनंतर स्कीम झाली ती चॅरिटी कमिटीनं हुपरीकर साहेब होते, आपण नाव ऐकलं असेल त्यांचं. हुपरीकर फार पूर्वी त्यांनी करून दिली होती आणि ते गाडगे बाबांना खूप मानायचे. माझ्याकडे आले एकदा, थोडी एकाच मिनिटात थोडं हटवून सांगतो. धर्मशाळेमध्ये आले मी त्यावेळेस 1982 मध्ये आलो. मी मूर्तिजापूरला राहत होतो. मूर्तिजापूरून इथे आलो तर पहिले मला झाडझूड साफसफाईचं काम देण्यात आलं. संडास बाथरूम धुवायचे, साफसफाई करायची. एकटा होतो मी त्यावेळेस 40 खोल्या. तर मी चड्डी आणि बनियान घालून संडास धुवून राहिलो होतो. हे साहेब आले वर, सफारी उंच पुढे 6.5 फूट. अरे बाबा इथं मॅनेजर कोण आहे? साहेब गुणवंतराव चराटे म्हणून आहे. कुठे आहेत ते? म्हटलं ते गुजरातमध्ये गेले आहेत. कधी येणार आहेत? म्हटलं 10 दिवसांनी येतील म्हटलं साहेब. मग त्याच्यानंतर कोण काम पाहते? म्हटलं मीच पाहतो. तुझं संडास धुवून आला. म्हणजे संडास धुवून झाला की 12 वाजता मी ऑफिसमध्ये बसतो. असं काय? मग तुझं नाव काय आहे? म्हटलं साहेब लवकर विचारा. म्हटलं मला अजून 4 महिने संडास धुवायचे आहे आणि थोडक्यात लवकर तुम्ही आठवलं बरं होईल. तुझी ओळख सांगितली, मी कोण आहे नाही सांगितलं. विचारलं म्हणजे तू तुला सांगा ना साहेब लवकर. मी म्हणे चॅरिटी कमिटीचा हुपरीकर. तुला एकदम घाबरलो, करंडा टाकला खाली बाहेर आलो. एकदम रडल्यासारखं इकडे 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 डोळ भेटलं त्याने मला आणि तुझं दर्शन ठेवते म्हणे मला. म्हणलं साहेब तुम्ही मला ऐकता? म्हटलं साहेब मी काय तुझ्या पुढे घरोघर म्हणलं सेवक. आज मला गाडगे बाबाचं दर्शन झालं म्हणे. काम कर, आयुष्यात तुला काही कमी पडणार नाही म्हणे. मोठा असेल म्हणे तू. तोच आशीर्वाद त्यांचा. आज मी त्या धर्माचा व्यवस्थापक झालो, नंतर ट्रस्टी झालो. 42 वर्षे त्या ठिकाणी मी एका ठिकाणी काम करून आलो, कुठेही दुसरीकडे गेलो नाही. असं आणि जायची इच्छाही होत नाही. या कामातच इतका आनंद मिळतो की जेवण झालं, अंग टाकलं की झोप लागते.
गोळी घ्यायला पाहिजे नाही असं हे गाडगे बाबांचं सेवा कार्य आहे. या लोकांची सेवा ही अनमोल सेवा आहे. यांचं फळ आपल्याला मिळते. यवतमाळ, मी कुठलं गाव? मॅडम डिग्रजच्या आहे. आणि मुंबईमध्ये चॅरिटी कमिशनर धर्मादाय आयुक्त भवन आहे, तिथे असिस्टंट चॅरिटी कमिशनर आहेत. आमची त्यांच्याकडे केस होती. आम्ही बोर्डवर नाव वाचलं आणि आम्ही लक्षात घेतलं की हे मॅडम आपल्या विदर्भातल्याच आहेत. तर त्यांच्या PA ला विचारलं मी, मॅडम कुठले आहेत? तर म्हणे डिग्रजचे आहेत ना. तुम्ही कुठच्या वेळेला बोला. मग तिच्या मॅडम तुमच्याकडेच आहेत म्हणे. आमच्या गाडगे बाबांनीच ओळख करून दिली. आणि आज पुण्यतिथीला मॅडम आल्या. हे आमचं भाग्य आहे. गाडगे बाबांच्या भूमीमधील त्या आहेत, त्यामुळे त्यांनी सांगितल्याबरोबर लगेच होकार दिला की येते म्हणे. फक्त सकाळी मला जमणार नाही, संध्याकाळी, म्हणून मग आम्ही संध्याकाळी हा कार्यक्रम ठेवला आहे. उपस्थित मान्यवर, धर्मशाळा ट्रस्टचे सगळे विश्वस्त आणि या ठिकाणी उपस्थित सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईक, खरं तर गाडगे बाबांच्या बाबतीत आपल्याला खूप माहिती ठाकूर साहेबांनी यापूर्वी दिली आहे आणि आताही आपल्यासमोर दिली आहे. गाडगे बाबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते एक महान संत होते. संत ज्ञानेश्वरांपासून जी संतांची परंपरा सुरू झाली त्यामधील सर्वात शेवटचे संत हे गाडगे महाराज. त्यांना टेबूजी महाराज पण म्हणायचे आणि ते शेवटचे संत असल्यामुळे त्यांना संत शिरोमणी असं म्हणतात. तर बाबांनी जो संदेश दिला त्यांचा कायम भर असायचा की ग्रामस्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन या दोन गोष्टींवर त्यांनी खूप भर दिला. ते कायम म्हणायचे की दगडातला देव बघू नका, तुम्ही माणसातला देव बघा, मानव सेवा करा, म्हणजेच रुग्ण सेवा करा, गरजूंची सेवा करा. आणि तो संदेश या संस्थेमार्फत राबवला जातोय. त्याचं आज मला खूप अभिमान वाटला की अशा प्रकारच्या संस्था धर्मादाय कार्यालयात नोंदवलेल्या आहेत. तर या संस्थेचे सगळे विश्वस्त, सभासद आणि त्यांना मदत करणारे या सगळ्यांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. आपण सर्व या ठिकाणी आलात, या संस्थेच्या मार्फत मिळणाऱ्या सेवेचा लाभ घेतला, या पुढेही घेत राहा आणि जे गरजू असतील त्यांनाही संपर्क नंबर द्या यांचा आणि त्यांनाही लाभ घेण्याची संधी द्या. कधी काही कमी पडलं तर चॅरिटी कमिशनर ऑफिसमध्ये जरूर सांगा, शक्य तेवढी मदत आम्ही जरूर करू. मी आपला फार वेळ घेणार नाही, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपविते. आणि आयोजकांनी मला इथे बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, त्यांचं कामकाज पाहून प्रशंसा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. आज या ठिकाणी गाडगेबाबांची काल पुण्यतिथी झाली. आज आपण या ठिकाणी संत गाडगेबाबांच्या या धर्मशाळेमध्ये बाबांना पूजा अर्चा करून आज आपण दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने काल पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नसते तर पुऱ्या देशामध्ये गाडगे बाबा अशा महान संतांची जयंती देशभर साजरी करण्यात आली. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर राणी अमोलजी अडगुलवार या मॅडम खऱ्या अर्थाने भाग्यवान आहात की तुम्ही महान संतांच्या या पुण्यतिथीला उपस्थित राहिलेला आहात. आज तुमची जी पोस्ट आहे ती आस्ती करता करता तुम्ही डेप्युटी वगैरे वरच्या पोस्टला जाल अशी मी मला ग्वाही देतो. कारण का बाबांचा संदेशच कसा होता, कारण बाबा कुठल्या AC गाडीमध्ये फिरले नाहीयेत, कुठल्या बॉडीगार्डला घेऊन फिरले नाहीयेत किंवा खोटे धंदे बाबांनी केलेले नाहीयेत. बाबांनी एकच केलेलं आहे की आज तुम्ही जे पेशंटला घेऊन आलेला आहात, तुमच्या इथे मुंबईमध्ये कोण आहे का कोण पाहुणा बिवणा वगैरे? आणि पाहुणा असेल तर आपल्याला कोण राहायला देईल का? नाही ना. आपण या ठिकाणी या धर्मशाळेमध्ये 15 दिवस, 1 महिना, 2 महिने, 3 महिने जोपर्यंत तुमचा पेशंट बरा होत नाही तोपर्यंत गाडगे बाबांच्या आश्रयाखाली एकनाथ भाऊ आणि अमोल भाऊ ठाकूर यांच्या सहकार्याने आपल्याला इथे सुंदर असा आश्रम मिळालेला आहे. मुंबईमध्ये आपले पाहुणे फक्त आपल्याला चहा नाश्त्यासाठी बोलवतील, राहायला कोण बोलवणार नाही. पण आपल्याकडे सुंदर असे रूम आहेत की नाही, पाण्याची चांगली व्यवस्था आहे, लाईटची चांगली व्यवस्था आहे, सुंदर असं बाजूला स्टेशन आहे, म्हणजे कुठेही जाता येईल आपल्याला पटकन.
टाटामध्ये जायचं असेल तरी आपल्याला इथे बसेची व्यवस्था आहे. सर्व सेवा अशा महान संतांनी गाडगेबाबांनी करून ठेवलेली आहे. फक्त आपण एकच करायचं आहे, आपला पेशंट बरा होईल त्याबद्दल आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की पेशंट कुठल्याही परिस्थितीत चांगला होऊनच तो आपल्या गावी निघून जाईल. परंतु तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, जी वास्तू आपण वापरतो आहोत ती वास्तू सुंदर ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे की नाही. घाण करायची नाहीये, स्वच्छता सगळीकडे असली पाहिजे. बाबांचा संदेश होता, जिथे स्वच्छता असेल तिथे लक्ष्मी असते. आणि इथं संतांची धर्मशाळा आहे आणि या शाळेमध्ये आपण जेवढं टापटीप आणि स्वच्छता ठेवू तेवढं तुम्हाला पण चांगलं, पेशंटला पण चांगलं. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला गाडगे बाबा गोपाला. स्वच्छतेचे महान पुजारी सद्गुरू गाडगे बाबांना वंदन करतो. कन कन करोनी कोरडे केले, कन न खर्चिवला स्वहितासाठी, वन वन फिरवले कन कन झिजले बाबा दुःखी जनतेसाठी. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाडगे बाबांच्या धर्मशाळा आहेत. हजारो लोकांची व्यवस्था मुंबईसारख्या महानगरीमध्ये या धर्मशाळेमध्ये या मुंबईला आलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. मुंबईमध्ये 5 धर्मशाळा आहेत. नाशिक, पंढरपूर, देहू, आळंदी अशा सर्व ठिकाणी धर्मशाळा आहेत. आणि या सर्व धर्मशाळेचं रजिस्ट्रेशन जे असते ते मुंबई धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये असते. आणि त्या कार्यालयामध्ये जे प्रमुख असतात ते धर्मदाय आयुक्त असतात. आणि धर्मदाय आयुक्ताच्या खाली असिस्टंट सहाय्यक धर्मदाय आयुक्त, ते त्यांच्याकडे याची नोंद असते. या मॅडम आपल्या समोर आलेल्या आहेत संस्थेच्या वतीने. मी पुन्हा त्यांचा आभार मानतो. पुन्हा सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून स्वागत करा. या ठिकाणी मॅडम आल्या, त्यांचा मी पुन्हा एकदा आभार मानतो. साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे देखील मी आभार मानतो. आमच्या धर्मशाळेला अर्ध्या रात्री कुठलेही संकट असो त्या संकटाला धावून येणारे आमचे प्रकाश भाऊ पाटकर, त्यांचे देखील मी आभार मानतो. व अप्पा तोडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. त्यांचे देखील मी आभार मानतो. माया बर्वे मॅडम ज्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये ICU वॉर्ड आहे त्या ठिकाणी केव्हाही कोणीही पेशंट अर्ध्या रात्री येतो, त्यांना तिकडनं आदेश आला की त्यांना त्या ठिकाणी जावं लागतं. अशा या रुग्णसेविका यांचे सुद्धा मी आभार सर्वांच्या वतीने. आणि दुसऱ्या आमच्या अमृताबेनची ओळख करायची गरज नाही आहे, पण त्यांचे देखील मी पुन्हा एकदा आभार मानतो.